तुम्ही मनाची ओळख करून दिली त्याला, त्याचं व्यसन तो आणि त्याचं मन ह्या वेगळ्या गोष्टी आहेत हे जाणवून दिलं, वनस्पती औषधींचा प्रयोग केला. अखेरचा टप्पा कोणता असतो तुमच्या प्रशिक्षणात? अखेरचा टप्पा असा आहे की त्याचं जेव्हा त्याचे सर्व प्रश्न आपण जेव्हा त्याला त्याचे सोडवतो आणि त्याचं मानसिक आकर्षण जे असतं ते सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. म्हणजे मानसिक तल्लभ जी आहे, तल्लभचे 3 भाग मी करतो. एक म्हणजे मानसिक, दुसरा शारीरिक आणि तिसरं त्याला सवय म्हणतो आपण. सवय मोडण्यासाठी माझ्याकडे येण्याची काही गरज नाही, ते कोणी बदलू शकतं, मोडू शकतं, सगळ्यात सोपी गोष्ट आहे. पण मानसिक आकर्षण जे असतं किंवा मानसिक प्रश्न जे असतात किंवा मानसिक गुंते जे त्याचे असतात सगळे, ते सोडवणं अत्यंत महत्वाचं असतं. ते सगळ्यात मोठं वेळ खाऊ काम असतं, म्हणजे की ज्याला पुष्कळ वेळ लागू शकतो. आणि त्यासाठी तुमचा मनावरती मनोव्यापारांचा अत्यंत इन डेप्थ अभ्यास असला पाहिजे आणि व्यसनांचाही तुमचा अभ्यास असला पाहिजे. तुम्हाला पूर्णपणे जाण असली पाहिजे त्या प्रश्नाची. आणि मग ते जेव्हा आपल्या आणि ती व्यसनी मानसिकता आहे, म्हणजे समजा मी जर स्मोकर असेल, मी 40 वर्ष सिगरेट उडतो, 30 वर्ष सिगरेट उडतो आणि माझं इतकं सर्व नुकसान होणंही मला कळत नाही, माझी इतकी सस्य ओलपट होणंही मला कळत नाही आणि तरी ते मी करत राहतो, इतकी ती भयानक व्यसनी मानसिकता ही जेव्हा त्याला थोडीफार मेंदूला किंवा मनाला स्पर्श करायला लागते तेव्हा त्याचं हळूहळू मानसिक आकर्षण जे असतं ते संपायला लागतं. आणि त्याच्यावरती शेवटचा निर्णायक त्या व्यसनांवर जर घालायचा असेल तर त्याला जी काही किक मिळत असते किंवा त्याला जी काही नशा मिळत असते किंवा त्याला जो काही हायचा जो मनाचा अनुभव मिळत असतो, तो अनुभव खरा म्हणजे आपण कधीही मिळवू शकतो विदाऊट एनी ड्रग. तो अनुभव आपण कधीही मिळवू शकतो विदाऊट एनी ड्रग. कारण साधी गोष्ट असं घ्या की गाजरामध्ये चव आहे का तोंडात चव आहे माणसाच्या? कशात चव आहे? गाजरामध्ये चव आहे का तोंडात आहे? तोंडात चव आहे. कोणी असं उत्तर देईल की गाजरामध्ये चव आहे. आपल्या जिभेला रंध्र आहे चवीची आणि त्याच्यामुळे आपल्याला गाजराची चौकात असते. तसा आनंद जो आहे तो दारूच्या बाटलीमध्ये नाहीये. आनंद काही अफू गांजा चरसमध्ये नाहीये. आनंद काही सिगरेट तंबाखू गुटख्यामध्ये नाही. आनंद जो आहे तो अपरंपार अबंडंट हा मनामध्ये आहे. फक्त तो आनंद कसा मिळवायचा त्याची मास्टर की कुठे आहे ती आपल्याला माहिती नाही आणि ती आपण ज्याला माहिती आहे, ज्याला त्याचं ज्ञान आहे त्याच्याकडनं आपण शिकून घेतली पाहिजे. ती शिकून घेता. इथे मला एक विचारायचं की जो व्यसनी तुमच्याकडे येतो तो खोटं नाही बोलत का? खोटं माझ्याशी बोलून त्याला काही फायदा नाही ना. कधी कधी तो खोटं बोलतो. म्हणजे मला सांगितलं 20% जे लोक रिलॅक्स होतात त्याच्यामध्ये ते खोटं बोलणारे पण असू शकतात. म्हणजे किंवा अति शहाणे, म्हणजे मी समजा आता मी कोणीतरी एखादा मॅनेजर आहे कंपनीचा, मी राजकीय पुढारी आहे, म्हणजे मी सर्वज्ञ आहे असं जर माझं काही मत असेल तर मग मला व्यसनातनं बाहेर येणं कठीण आहे. खरं म्हणजे वास्तविकता आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये असलो तर त्या क्षेत्रातलं आपल्याला, मला तर असं वाटतं की मला काही फारसं ज्ञानच नाही, अजून एक जुजबीज ज्ञान आहे की असं वाटतं की ज्ञान खूप आहे, म्हणजे एखाद्या सागरासारखं आपण घेऊ तेवढं कमीच आहे. तुम्ही बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये की ज्ञान आपलं सारखं म्हणजे घ्यावं लागतं, आपली भूक भागत नाही इतकं.